भाजप ओबीसी समाजाचा केवळ राजकीय वापर करत असून त्यांच्या अस्मितेशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष यशपाल बिंगे यांनी सोलापुरात केला। ओबीसी जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी धनगर समाजासह विविध ओबीसी घटकांना खोटी आश्वासने देऊन झुलवत ठेवले जात असल्याचा दावा केला। आरक्षण, शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि लहान समाज घटकांसाठीच्या योजनांबाबत सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली। धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे आश्वासन पूर्ण झाले नसून भाजपने केवळ सत्तेसाठी या समाजाचा वापर केल्याचा आरोप करत बिंगे यांनी भाजप ओबीसींना अस्मितेच्या प्रश्नात गुंतवून अस्तित्वाच्या प्रश्नांपासून दूर नेत असल्याचे म्हटले। मराठा धनगर समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला। जितनी संख्या भारी उतनी भागीदारी या भूमिकेतून काँग्रेस ओबीसी हक्कांसाठी लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा राज्याचा अध्यक्ष या नात्यानं मागच्या 19 तारखेपासून मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघालेलो आहे। आम्ही या दौऱ्याची सुरुवात पुण्यामध्ये ज्योतिराव फुले यांच्या वाड्याला म्हणजे समता भूमीला वंदन करून आम्ही त्याची सुरुवात केली। त्यानंतर आम्ही साताऱ्याला, सांगलीला, काल कोल्हापूरला आणि आज सोलापूरला होतो। ओबीसी मधल्या वेगवेगळ्या समाज घटकांशी संवाद साधणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। काल आम्ही कोल्हापुरामध्ये शांतीनगरला भेट दिली, जी भारतातली भटक्या विमुक्तांची सगळ्यात मोठी सोसायटी आहे। त्या ठिकाणी गणेश काळे नावाचे फासी पारधी समाजाचे एक नेते आहेत। त्यांनी 16 एकरमध्ये 240 फासी पारध्यांची घरं उभी केलेली आहेत आणि मला आनंद याचा वाटतोय की आपल्यासारख्या माणसाला पण वाटावं की त्या सोसायटीमध्ये, त्या वस्तीमध्ये जाऊन राहावं। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या, जसं की पलीकडे तासगावजवळ नेहरू नगर नावाची वस्ती, जी नंदीबैल वाघांची वस्ती आहे। काल माकडवाला समाजाचे नेते भोसलेजी यांच्याशी आम्ही कोल्हापुरात बातचीत केली। त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांशी बातचीत आम्ही करतो आहोत, कारण भाजप ज्या पद्धतीनं ओबीसीच्या वेगवेगळ्या लहान मोठ्या समाज घटकांना आपल्या बाजूला आकृष्ट करीत आहे, तर त्यांचं हे षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र ओबीसींच्या पुढे उघड करणं हे ओबीसी विभागाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य आहे असं मला वाटतंय। मी मूळचा नांदेडचा आहे। 2019ला मी लोकसभा लढवली होती, मी 3 नंबरला होतो। नंतर राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरती 12 जागेवर सुद्धा माझं नाव होतं, परंतु राज्यपाल हे आपले फार संविधानप्रिय होते, त्यामुळं त्यांनी ते काही केलं नाही। तर आज आपल्या भेटीला आलो आहे। आज आमची आत्ता बैठक आहे। सगळ्या ओबीसी कार्यकर्त्यांना मी एकत्रित करतो आहे। ओबीसीचे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि सगळ्या कमिटी अगदी बूथपर्यंतची बांधणी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्याशी संवाद साधतो आहोत। ओबीसीमधला सगळ्यात महत्त्वाचा समाज घटक म्हणजे धनगर, माळी, लिंगायत यांच्या संदर्भामध्ये नेमकं भाजप काय करतं आहे, कारण केवळ ओबीसीच्या कोपराला गूळ लावणं एवढंच भाजपानं केलेलं आहे। कारण RSSचा मूळ अजेंडा हा समतावादी कधीही नव्हता आणि आजही नाही। समाजामध्ये विषमता पसरवणं ही त्यांची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळं ओबीसींचा बेमालूमपणानं वापर आज भाजपा करत आहे। त्याचं मोठं उदाहरण म्हणजे आज आपण पाहताय की सोलापुरामध्ये, या जिल्ह्यामध्ये ओबीसीमधला मोठा घटक असणाऱ्या धनगर समाजाची मोठी संख्या आहे। धनगर समाजाचं 2014चं आंदोलन त्यावेळेला विरोधी पक्षनेते असणाऱ्या फडणवीसांनी खोटे आश्वासन देऊन मोडून काढलं आणि धनगरांनी त्यावेळेला त्यांच्या पारड्यामध्ये एक गट्टा मतदान केलं आणि त्यामुळं 2014ला ते सत्तेत बसू शकले। पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांचं एसटीचं आरक्षण देतो म्हणणारे फडणवीस आजपर्यंत, म्हणजे 3री वेळेला त्यांची सत्ता आहे, तरीही ते धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत। एवढंच नाही, धनगर आणि सगळ्याच बहुजन समाजाची अस्मिता असणारे महाराणी
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला 1771मधला काशीमधला घाट यांच्या सरकारनं, योगी आणि मोदी सरकारनं बुलडोजर लावून पाडलेला आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या पोरांच्या स्कॉलरशिप बंद आहेत, फेलोशिप बंद आहेत. ओबीसींचे जे वसतिगृह आहेत ते कुठेही कार्यान्वित आपल्याला दिसत नाहीत. महाज्योतीला अनुदान नाही आहे. 24च्या इलेक्शनच्या तोंडावरती जवळपास 46 ओबीसीमधल्या लहान मोठ्या जातींचे महामंडळं यांनी घोषित केली, परंतु त्या महामंडळाला कुठेही अनुदान नाही, त्याचा अध्यक्ष माहीत नाही, त्याचं कार्यालय कुठं आहे काही माहीत नाही. ओबीसींची सातत्यानं फरफट करतायत आणि त्यांना अस्मितेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते झुंजवत आहेत. आणि ओबीसींचा खरा संघर्ष हा अस्मितेचा नाही तर तो अस्तित्वाचा आहे, हे आम्ही सांगायला हा दौरा करतो आहोत. त्याचं अलीकडच्या काळातलं मोठं उदाहरण द्यायचं तर ज्या भाजपच्या मंडळींनी याच्यापूर्वी धनगर समाजामधल्या पिवळ्या टोप्या घालून आंदोलन केलं, ते आज भगव्या टोप्या घालत आहेत. आणि ते ओबीसीमधला धनगर समाज हा अधिक हिंसक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे आम्ही होऊ देणार नाही. त्याचं कारण आम्ही अहिल्यादेवी होळकरांना मानणारे आहोत, बिरोबा खंडोबाला मानणारे आहोत. आणि हे सगळे सम्यक भान देणाऱ्या परंपरा आहेत. आजपर्यंत कधीही धनगर समाज कम्युनल फोर्सेससोबत जोडला गेलेला नव्हता. त्याला बळजबरीनं त्यामधले काही जे हिंसक प्रकृतीचे लोक आहेत त्यांना समोर करून या सगळ्या शेती व्यवस्थेमध्ये आणि मेंढपाळीच्या व्यवस्थेमध्ये हजारो वर्षापासून काम करणाऱ्या निसर्गवादी अशा भोळ्या भाबड्या माणसाला हिंदुत्वाच्या नावावरती हे हिंसक करायला लागलेले आहेत. आणि हे षडयंत्र देखील आम्ही धनगर समाजापुढे उघड करतो आहोत. आपल्या लक्षातही आलं असेल की आजवर कधीही गावगाड्यामध्ये धनगर आणि मराठ्यांची भांडणं झालेली नव्हती. धनगर मराठा माळी हे एका कुळाचे आहेत हे ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं होतं शेतकऱ्याच्या आसूडमध्ये. आणि त्यामुळं या मोठ्या शेतकरी समाजांच्यामध्ये सातत्यानं संवाद राहावा, विसंवाद निर्माण होऊ नये. कारण विसंवाद निर्माण झाला तर त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या सगळ्या एकोप्यावर होणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणून आरक्षणाचं भांडण लढत असतानासुद्धा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाजामधले जे पुरोगामी लोक आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं आहे की राजकीय आरक्षणामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही आहोत. त्याची आठवण आम्ही त्यांना वारंवार करून देऊ. आणि म्हणून ओबीसीच्या राजकीय आरक्षणामध्ये हस्तक्षेप नाही. आणि आज जननायक राहुलजी गांधी ज्या पद्धतीनं मांडणी करत आहेत की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, त्या पद्धतीनं जनगणना जर झाली तर ज्याच्या त्याच्या पारड्यात त्याच्या संख्येप्रमाणे माप पडेल आणि भांडणं होणार नाही. आणि ही जी 50% कॅप आहे ती कॅपसुद्धा खरं तर केंद्र सरकारनं ठरवलं तर ती काढता येऊ शकते, परंतु त्यांना ती काढायची नाही आहे. कुठलाही ओबीसीचा सर्वे झालेला नाही आहे, कुठलंही डेटा कलेक्शन झालेलं नाही आहे. आणि असं सगळं असताना केवळ ओबीसीमुळं आपली सत्ता येणार आहे या भूमिकेतनं त्याचं राजकीय भांडवल करून ते ओबीसीला आता धर्माच्या बाजूनं झुंजवायला लागलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी आमचा DNA असं ज्या वेळेला संघप्रणित भाजप म्हणतं त्यावेळेला त्याच्या एवढं हास्यास्पद विधान या महाराष्ट्रात दुसरं कुठलं नाही. त्याचं कारण असं आहे की ओबीसींचं भलं खऱ्या अर्थानं मंडल कमिशनपासून झालं. आणि मंडल कमिशनची ला मान्यता इंदिराबाईंच्या काळामध्ये मिळालेली होती, म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये मिळाली होती. पुढे पंतप्रधान VP सिंग यांच्या काळामध्ये मंडल कमिशन आलं. आणि या मंडल कमिशनमधून ओबीसींच्या न्याय हक्काची जेव्हा बात सुरू झाली त्यावेळेला हा ओबीसी जागृत झाला तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील आणि आपलं राजकारण संपुष्टात येईल या भूमिकेतनं संघप्रणित भाजपानं कमंडलू आंदोलन सुरू केलं. आणि गुजरातमध्ये अक्षरशः रक्ताची होळी खेळली गेली. अनेक तरुणांनी स्वतःला जाळून घेतलं, त्या ठिकाणी दंगली झाल्या. याचा अर्थ असा आहे की या भारताच्या लोकशाही परंपरेमध्ये मंडल कमिशन हा एक मैलाचा दगड आहे ओबीसींच्याकरिता. आणि ज्या वेळेला मंडल कमिशन या देशामध्ये लागू होत होतं त्यावेळेला त्याच्या विरोधामध्ये धार्मिक वळण देऊन ओबीसींना बाबरी मस्जिद पाडण्याच्या त्या धर्मनिरपेक्षतेला तडा देणाऱ्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं. आणि मंडल कमिशनची भूमिका ही दुर्लक्षित झाली. अशी भाजपा आज ओबीसी हा आमचा DNA कसं काय म्हणू शकते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही बघा, आज ओबीसीच्या सगळ्या जगण्या मरण्याचे प्रश्न हे वाढलेले आहेत. ओबीसी म्हणजे कोण आहे? गावगाड्यामध्ये 12 बोलुत्याचं काम करणारा माणूस, पारंपरिक व्यवसाय करणारा माणूस. या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेचं आपण स्वरूप देऊ अशा वल्गना फडणवीसांनी अनेक वेळेला केलेल्या आहेत, मोदींनी अनेक वेळेला केलेल्या आहेत. तुम्हाला असा एकतरी उद्योग आढळतो का ज्याच्यामध्ये आमच्या ओबीसी बलुतेदारांचं काही भलं झालेलं आहे? उलट आमच्या पोरांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आरक्षणामध्ये बिंदू नामावली कुठेच राबवली जात नाही आहे. स्कॉलरशिप बंद, फेलोशिप बंद आणि मोठ्या प्रमाणावरती ओबीसींची बेरोजगारी वाढलेली आहे. ग्रामीण ओबीसींची बेरोजगारी, पुन्हा जरा त्याच्यामध्ये आणखी आपल्याला सूक्ष्म पद्धतीनं बोलायचं झालं तर ग्रामीण ओबीसीची बेरोजगारी आज प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती हा ओबीसी हा मायग्रेट व्हायला लागलेला, विस्थापित व्हायला लागलेला आहे. आणि आज मोठमोठ्या शहरांच्या झोपडपट्ट्यांच्यामध्ये तुम्हाला ओबीसी मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागलेला आहे. मंडळ आयोगामुळेच ओबीसींचे भले झाले तर भाजपने कमंडळ राजकारणातून समाजात फूट पाडण्याचा आरोपही बिंगे यांनी केला. बेरोजगारी, विस्थापन आणि राजकीय आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचे सांगत ओबीसी समाजात जनजागृतीसाठी ही यात्रा राबवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेस काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.